गुड मॉर्निंग. ही आमची सगळ्यात स्वस्तातली रूम आणि शाळेतले मित्र गेलेत आणि आता माझी एकट्याची ट्रिप सुरू होते. सो मी आता रूम चेकआउट करतो आहे आणि आता मी हॉटेलच्या रिसेप्शनवर बसेन आणि मी ठरवेन की आता आज मी कुठे राहणार आहे, काय करणार आहे आणि सगळा प्लॅन. सो पोरं निघून गेली आहेत आणि आता मी एकटा जेवायला आलो आहे आणि एकट्याने काय जेवणार हा प्रश्न आहे. पण मी आता इथे एका मार्केटमध्ये आलो आहे आणि इथे एवढे ऑप्शन्स आहेत, मिक्स ऑप्शन्स आहेत. ह्यातली एक डिश घ्यायची आहे. सो मी ही घेतली आहे ज्यात फ्राईज आहेत, श्रिम्प चिकन स्क्विड फ्राईज. मी ऑर्डर दिली आणि गरमागरम त्याने तळून दिलेलं आहे. या हॉस्टेलमध्ये राहिलो मी. ॲक्टिव्हिटीज खूप होत्या पण पब्लिक नव्हतं काल काही खास. आणि हे ॲक्च्युली मार्केट आहे. रात्री मस्त इथे नाईट मार्केट, सगळे फूड स्टॉल्स आहेत. चला चेकआउट नवा हॉस्टेल. मी लगेच फुकेट सोडलं नाही. 2-3 दिवस इथेच घालवायचं ठरवलं. If you have a question, you can ask me in reception. Sure. Thank you. Have a good day. Yeah. Bye. आणि आज मला एक कमाल हॉस्टेल रूम मिळाली आहे. भला मोठा बेड, सामान ठेवायला जागा, टीव्ही, चेअर आणि एक सोफा छोटासा. हे आहे हॉस्टेल. नोनी येस yes okay ready yeah. संध्याकाळी ग्रॅबने काटा बीचवर गेलो. बीच एकदम निवांत होता. आज आठवडाभराने मला शांत संध्याकाळ मिळाली होती. कालपर्यंत मित्र होते, तासनतास गप्पा रंगत होत्या, बंक सुरू होती. आजची संध्याकाळ माझी एकट्याची. हा स्वीट सुद्धा कमाल वाटला. काय उद्योग असावेत माणसाला. बीच वॉक करताना मला इथे सर्फ वेव्ह पूल दिसला. सो मी आलो आहे सर्फिंगला. मी पहिल्यांदा आर्टिफिशियल पूलमध्ये सर्फ करणार आहे आणि ही लाट कुठून येते बघूया काय होतंय. How much for the digital? For digital, 200 baht. Plus print? Big, small, or big. This print? Print 300 baht. This print with digital file? हा आपला फोटोग्राफर. Hi. So just give me this digital file. Digital file. Yeah. Digital file. One. Okay, 200 baht. Okay, fine. I will pay. Digital file. One. सर्फिंगची मजा घेऊन आलो आहे आणि इथे मार्केट आहे. सो मी दुपारचं जेवण इथे करतो आहे आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की पर पीस विकतायत. म्हणजे जर एकटा माणूस आहे तर तो पूर्ण डिश घेऊन काय करेल ना. सो पर पीस स्क्विडचा एक पीस 10 बातला आहे, म्हणजे 25 रुपये. आणि फिश 15 बात. सो असं मला निवडता येईल की एक असं काहीतरी. इथे पोटॅटोवर पण माझी नजर आहे. No, I will eat it. Repeat it better.
या थँक्यू. थँक्यू. सो फायनली बस मिळाली आहे. त्यांची 100 बारमध्ये घेऊन जाईल आपल्याला. रूम शोधता शोधता अचानक एक रूम मिळाली 2,500. बघूया काय काय आहे त्याच्यात. बेड, मागे मोर, तिथे पण 2 मोर आहेत बेडवर. आणि खास पार्ट इथे कनेक्टेड स्पा टब आहे, जॅकुझी. इथे असा एक सोफा आहे, हॉलला कनेक्टेडच. यस. दुसऱ्या दिवशी फिरायला मी एका बेटावर गेलो. निळा हिरवा समुद्र म्हणजे वेड. किनाऱ्याजवळच्या लाटांवर सूर्यकिरणांनी जे कवडसे तयार होत होते ते बघण्यात कितीतरी वेळ गेला. वेळ पुढे जाईल तसा क्षणाक्षणाला बदलणारा हा रंगांचा खेळ कितीही वेळा अनुभवला असला तरी प्रत्येक वेळी त्यात हरवून जायला होतं. नवा दिवस, नवी फ्लाईट. फिरत असताना प्रथमेशचा मेसेज आला. मूळ मुंबईचा, सध्या कामामुळे बँकॉकमध्ये राहतोय. आमचं भेटायचं ठरलं आणि या नव्या मित्राकडे मी बँकॉकला गेलो. काय खाणार हे मी विचारणार होतो की काय काय प्लॅन आहे. काय मागवलंय? टॉम यंग कुंग, त्याचं फेमस सूप आहे. सगळ्यात जेवणाचा फडशा पाडलेला आम्ही. रात्री जेवू की नाही माहिती नाही. आम्ही मित्रांनी कनाल टूर केली होती. त्या कनालचा उपयोग रोजच्या प्रवासासाठी सुद्धा सर्रास करतात. प्रथमेशमुळे तेही अनुभवता आलं. बोटींचे मध्ये मध्ये स्टॉप्स असतात. कंडक्टर स्टॉप आला की दोरीने बोट धक्क्याला बांधतो. प्रवासी चढ उतार करतात. नंतर पुढचा प्रवास सुरू. ही सिस्टीम बघून मजा आली. आम्ही तिथलं लोकल फूड एन्जॉय केलं. काय आणलंय? हा आहे आपल्याकडे ग्रिल चिकन आहे, ग्रिल भेंडी आहे. थायलंडची स्पेशालिटी पपाया सलाड आहे आणि चिकन पनीर करी आहे. तो प्रथमेश त्याच्या अड्ड्यावर घेऊन आलाय. पी लेक शेजारी आहेत आमचे. पी के, पी बर्ड. छान इथे बसतो आम्ही. एक छोटासा कनाल आहे, शेजारी नवीन आहेत, गप्पा मारत बसतो आम्ही इथे. आज स्वप्नील पण आलाय, त्यांना घेऊन आलो शेजाऱ्यांना भेटवायला. या शेजाऱ्यांचं एक छोटंसं दुकान आहे. संध्याकाळी दुकान बंद केल्यावर तिथेच त्यांची छोटीशी पार्टी रंगते. हे बऱ्याचदा होतं. आणि आम्ही काय काय खायला दिलेलं खूप भारी होतं. रोजच्या जगण्याचं सेलिब्रेशन करायचं ही गोष्टच किती भारी आहे. मजा आली. अलोय मा. एक दिवस प्रथमेश बरोबर राहिलो आणि पुढचं चँगमाईचं तिकीट काढलं. सो काही महिने राहतोय मी इथे आणि खूप छान शहर आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इकडची लोकं जी आहेत ती खूप हंबल आहेत आणि खूप हॅपनिंग लोक आहेत आणि वेलकमिंग आहेत. त्यामुळे भाषा जरी कळत नसली तरी त्या लोकांची जुळवून घेताना खूप सोपं पडतं. एक गोष्ट मी अशी ऑब्झर्व केली की वरून दिसायला लोक खूप अशी मॉडर्न दिसतात, वेस्टर्न क्लोथिंग वगैरे जास्त घालतात. पण मी ऑब्झर्व केलं की लोक रेग्युलरली मंदिरात जातात. कल्चरला घेऊन स्ट्रॉंग आहेत लोक. काही लोक बुद्धिझम फॉलो करतात, काही हिंदुइझम फॉलो करतात, पण नियमितपणे मंदिरात जात असतात. वर्क एन्व्हायरमेंट पण इथे खूप छान आहे, त्यामुळे मी एन्जॉय करते.
आणि कल्चर थोडंफार सिमिलर असल्याने जर भारतीय जरी इकडे आले तरी काय असं एकदम नवीन किंवा असं कल्चरल शॉकसारखं असं काही फिलिंग नाही होत इथे. बरेच इंडियन रेस्टॉरंट्स आहेत इथे. सध्या थायलंडमध्ये जे आर्ट आहे इकडे कंटेम्पररी आर्ट खूप वेगळ्या लेवलला आहे आणि इकडची लोकल लोक खूप सपोर्ट करतात. आर्टिस्ट खूप वेगळ्या वेगळ्या माध्यमांना घेऊन एक्सपेरिमेंट करत असतात आणि सध्या इथे पॉप आर्टचं सुद्धा मोठं कल्चर आहे. त्याच्यामध्ये टॉईज असतात आणि जे जॅपनीज टॉईज सारखे प्रकार जो आहे तो इकडे बराच आता ग्रो होतोय. बरेच छान वॉल पेंटिंग्स आहेत इथे आणि इकडचे आर्टिस्ट बरेच वेगवेगळे माध्यमं ट्राय करत असतात. त्यामुळे खूप छान इंटरेस्टिंग आहे इकडचं आर्ट. मोठे म्युझियम्स आहेत आणि बरेच एक्झिबिशन होत असतात. नेहमी ॲक्टिव्हिटीज वगैरे होत असतात. गेल्याच महिन्यात चांगराईला इकडचा थायलंडच्या बिनालीला जाऊन आले आणि खूप मस्त होतं इथे. खूप वेगळ्या लेवलचं आहे. मी इथे ॲज अ आर्ट कॉन्झर्वेटर काम करतोय त्यामुळे इकडचं आर्ट खूप जवळून बघायला मिळते मला. एक्सपेरिमेंटल आर्टवर्क आणि कंटेम्पररी आर्टवर्क आणि काही ऑफकोर्स काही थाय ट्रेडिशनल आर्टवर्क्स पण आहेत इथे. त्यामुळे नवीन आहे माझ्यासाठी पण इंटरेस्टिंग आहे. बघू आता पुढे काय होतं. जोरपर्यंत आहे तोपर्यंत आहे. मस्त मजा करते फिरतोय थायलंड.